ती सकाळ इतर सकाळ सारखीच होती, पण तिच्या आयुष्यात ती सकाळ आयुष्य बदलणारी ठरणार होती. लहानशा घरात मातीच्या भिंतीमध्ये पावसाळ्याच्या ओलसर वासात ती उठली. आई आधीच जागी होती. चुलीवर भाकर थापत होती. धुरात डोळे पाणावले होते, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे शांत हसू होते. मुलगी आईकडे पाहत राहिली. तिला माहित होते, या हसण्यामागे किती वेदना लपल्या आहेत. वडील लहानपणीच गेले होते. त्या दिवसापासून आईचं तिचं जग होती, तिचं बळ होती. आईने कधीच स्वतःसाठी काही मागितलं नाही. सगळं आयुष्य मुलीच्या भविष्यासाठी घालवलं. लोक म्हणायचे, एकटी बाई पोरगी कशी वाढवणार? पण आईने कुणालाही उत्तर दिलं नाही. फक्त कष्ट केले, शेतात राबली, लोकांची भांडी घासली, विटा वाहिल्या, पण मुलीच्या शिक्षणात कधीही कमतरता येऊ दिली नाही. मुलगी हुशार होती, पुस्तकात रमायची. तिला वाटायचं, एक दिवस मोठी होऊन आईसाठी काहीतरी करायचं, आईला सुख द्यायचं. तिच्या डोळ्यातील थकवा पुसायचा. पण आयुष्य इतकं सोपं नसतं हे तिला तेव्हा कळलं नव्हतं. गावातल्या लोकांच्या नजरा, टोमणे, कुजबूज या सगळ्यांची तिला सवय झाली होती. शाळेत जाताना कुणी म्हणायचं, एवढं शिकून काय करणार? तर कुणी म्हणायचं, आईसारखी कामाला जाणार. शेवटी ती शांत राहायची. आई म्हणायची, बोलू नकोस, अभ्यास कर, तुझं उत्तर तुझं यश देईल. त्या शब्दांनी ती जगायची. दिवस सरत गेले. मुलगी कॉलेजला गेली. गाव सोडून शहरात शिकायला जाणं हे आईसाठी कठीण होतं, पण तिने डोळ्यात पाणी आणून मुलीला पाठवलं. मी आहे, तू घाबरू नकोस, असं म्हणत तिने स्वतःच्या काळजाला समजावलं. शहरात मुलीचं आयुष्य वेगळंच होतं. मोठी स्वप्न, मोठ्या इमारती, पण मनात मात्र गाव, आई, तिचा साधा स्वयंपाक, तिचा मायेचा हात हेच असायचं. पैशाची कमतरता होती. अनेक वेळा उपाशी झोपायची वेळ यायची, पण ती हार मानत नव्हती. आईच्या कष्टांची आठवण तिला पुन्हा उभी करायची. एक दिवस मुलीला नोकरी मिळाली. मोठी नाही, पण तिच्यासाठी ती खूप मोठी होती. पहिला पगार हातात आला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच आईला फोन केला. आई रडली, हसली, देवाचे आभार मानले. आज माझं आयुष्य सफल झालं, असं ती म्हणाली. मुलीने ठरवलं, आता आईला कष्ट करायला लावायचं नाही. तिला शहरात आणायचं, चांगल्या घरात ठेवायचं. पण आयुष्याला वेगळंच मंजूर होतं. आईची तब्येत बिघडू लागली. अंगात ताण राहिला नाही. मुलगी सुट्टी घेऊन गावाला आली. आई तिला पाहून हसली, पण डोळ्यात भीती होती. डॉक्टरांनी सांगितलं, आजार गंभीर आहे, उपचार महाग आहेत. मुलगी हादरली. सगळा पगार, सगळी बचत उपचारात गेली. पण आई म्हणायची, माझ्यावर खर्च करू नकोस, तू पुढे जा. ती ऐकत नव्हती. तिच्यासाठी आईचं आयुष्य सगळ्यात मोठं होतं. दिवस, आठवडे, महिने गेले. रुग्णालयाचा वास, औषध, प्रार्थना, अश्रू हेच तिचं जग झालं. एक रात्री आईने तिचा हात घट्ट धरला. मी कधीच तुला सांगितलं नाही, पण मला तुझा अभिमान आहे, असं म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुलगी रडत होती. तिला वाटत होतं, हे शब्द तिने आयुष्यभर ऐकलेच नव्हते. त्या रात्री आई झोपली, कायमची. आई गेल्यावर घर पोकळ झालं. गाव शांत वाटू लागलं. लोक आले गेले, धीर दिला, पण मुलीचं मन तुटून गेलं होतं. ती शहरात परतली, पण काहीच पूर्वीसारखं राहिलं नाही. सकाळी उठताना आईचा आवाज कानात घुमायचा. स्वयंपाक करताना तिची आठवण यायची. कधी कधी ती स्वतःशीच बोलायची, आई, आज बघ मी हे केलं. पण उत्तर देणार कुणीच नव्हतं. हळूहळू ती स्वतःला सावरू लागली. तिने ठरवलं, आईचं स्वप्न पूर्ण करायचं. तिने मोठी नोकरी मिळवली. गरजू मुलांसाठी मदत करायला सुरुवात केली. एका लहानशा मुलीला शिकवताना तिला स्वतःचं बालपण दिसायचं. आईचं प्रतिबिंब तिला प्रत्येक आईत दिसायचं. तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे, पण त्या अश्रूमध्ये वेदना नव्हत्या, कृतज्ञता होती. एक दिवस ती गावाला गेली.
आईच्या कबरीपाशी उभी राहिली, हात जोडले. आई, तू दिलेलं प्रेम, शिकवण मी विसरले नाही. तू जिथे असशील तिथे सुखात असशील, एवढंच मला हवं आहे. वारा वाहत होता. तिला वाटलं आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. त्या क्षणी तिला समजलं, आई कधीच गेली नाही. ती तिच्या प्रत्येक श्वासात आहे, तिच्या प्रत्येक यशात आहे. ही कथा फक्त एका मुलीची नाही, ही कथा त्या प्रत्येक आईची आहे, जी स्वतःला विसरून मुलांसाठी जगते. ही कथा त्या प्रत्येक मुलांची आहे, ज्यांना आईचं मोल उशिरा कळतं. आयुष्य कितीही कठीण असलं तरी आईचं प्रेम आपल्याला कधीच एकटं पडू देत नाही. आई गेल्यावरही ती आपल्यातच जगत राहते, आपल्या आठवणीत, आपल्या कृत्यात, आपल्या माणुसकीत. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.